आज खरं म्हणजे राज ठाकरे साहेबांनी मला जेवणाचं निमंत्रण दिलं होतं आणि त्यासाठी मी आलो होतो. खरं म्हणजे गेले काही दिवसापासून म्हणजे निवडणुका झाल्यानंतर गेले 1-2 महिन्यापासूनच भेटायचं, जेवायला या, एकत्र जेवूया आणि गप्पा मारूया अशा प्रकारचं आमचं सुरू होतं. आणि त्यामुळे मी आज आलो. सदिच्छा भेट होती आणि स्नेहभोजनही झालं, गप्पा गोष्टी झाल्या. बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला. बाळासाहेबांचे अनुभव, राजसाहेबांचे अनुभव, आम्ही तसे एकत्र काम केलेले लोक आणि कार्यकर्ते बाळासाहेबांचे, आणि त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या आणि अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा, गप्पा, आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही. आणि त्यामुळे सदिच्छा भेट होती. मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही. त्याचबरोबर आज सकाळी मी मुंबईतले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्तेही पाहिले. त्या बाबतीतही राजसाहेबांनी विचारणा केली, कसं काम चाललेलं आहे, सरकारचं कसं चाललं आहे, मुंबईतले रस्त्यांची कामं कशी चालली आहेत, आणि एकंदर काही विकासाच्या बाबतीत देखील चर्चा झाली. पण राजकीय चर्चा कुठलीच झाली नाही. गप्पा गोष्टींमध्येच आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यामध्ये एवढा वेळ आमचा कसा गेला तो कळला नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही म्हणजे तुम्हाला तर ते काय मला वाटतं विश्वास बसणार नाही, पण तुम्ही विश्वास ठेवा. आम्ही मनमोकळेपणाने बोलणारे लोक आहोत. मनात एक, पोटात एक, ओठात एक वाले आम्ही लोक नाही आहे. जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये राज ठाकरे देखील आमचे नेते म्हणून बाळासाहेबांच्या काळात आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे त्या काळातले देखील काही घडामोडी, काही आठवणी यालाही उजाळा दिला. आणि बाळासाहेबांच्या बद्दल माझ्यापेक्षा तर जास्तीचा अनुभव आणि आठवणी राजसाहेबांकडेच आहेत. आणि त्याचंही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेमध्ये शेअर झालं, आदानप्रदान झालं, विचार, गप्पा गोष्टी झाल्या. आणि त्यामुळे मला वाटतं खूप चांगली भेट झाली, सदिच्छा भेट झाली, चर्चाही झाली. आणि मला वाटतं यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता. येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेची युती होणार का? युती संदर्भात काही चर्चा झाली का? युती बघा, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे मी तर नेहमी जाहीरपणे सांगत असतो, येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महायुती जिंकेल. जसं लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही जे महायुतीने काम केलं 2.5 वर्षात, मी मुख्यमंत्री असताना, त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकात मिळाली. आणि ते यापुढे देखील येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती चांगलं यश मिळवेल असं मी नेहमी म्हणत असतो. त्यामुळे महायुती तर आहेच. त्याच्यामध्ये पुढे आणखी आता निवडणुकांना आणखी वेळ आहे खूप. आता तर निवडणुका नाही आहेत. त्यामुळे निवडणुकांवर चर्चा करण्याची आत्ता तर वेळ नव्हतीच. आम्ही तर नेहमी तयारीतच असतो, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. निवडणुका आल्या की काम करायचं, कार्यालय उघडायची, तसं आम्ही करत नाही. त्यामुळे निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेना हे कायम काम करत असते, लोकांच्या अडीअडचणीला धावून जात असते. त्यामुळे निवडणुकांची वेगळी तयारी आम्हाला करावी लागत नाही, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम करत नाही.
हा फरक आहे. महायुतीमध्ये मनसेचा समावेश होईल का? महायुतीमध्ये मनसेचा समावेश होईल का? नाही याच्यामध्ये एकच सांगतो तुम्हाला, आता तरी निवडणुका नाहीत जवळपास. त्यामुळे निवडणुका जशा वातावरण माहोल तयार होतं तेव्हाच तर सगळ्या गोष्टी युती महायुती सगळी चर्चा तेव्हा होते. पण आज कुठली महायुती किंवा युतीच्याबद्दल चर्चा नव्हती. केवळ आणि केवळ ही सदिच्छा भेट होती, जेवणाचं निमंत्रण होतं, स्नेहभोजनाची सदिच्छा भेट होती आणि बाळासाहेबांच्या आठवणी मी पुन्हा एकदा सांगतो की एवढ्या मनमोकळेपणाने त्या आठवणींना उजाळा दिला की खरंच आम्ही पुन्हा त्या काळात गेलो. त्यामुळे काही लपून ठेवण्याचं काही कारणच नाही तुमच्यापासून. युतीची पायाभरणी झाली. तुम्ही काही म्हणजे तुम्ही वारंवार तुम्ही एकच प्रश्न विचारला तरीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तरी उत्तर माझं एकच आहे. कारण तुम्हाला सांगतो मी की जी भेट होती ती सदिच्छा भेट होती, स्नेहभोजनाची भेट होती. याच्यापेक्षा दुसरा उपर काय नाही. आणि तुम्ही म्हणाल एवढा वेळ का गेला. बाळासाहेबांच्या ज्या जुन्या आठवणी, बाळासाहेबांच्या बरोबर केलेलं काम, त्या काळात घडलेल्या घटना या सगळ्यांना उजाळा दिला अगदी मनमोकळेपणाने. त्यामुळे तुम्ही बिलकुल काही चिंता करू नका. काय असेल तर तुम्हाला नक्की कळवू आम्ही. विरोधकांना चिंता करण्याचं काय कारण आहे. तसं बघायला गेलं तर राज ठाकरे आणि आम्ही काही असे लोकसभेमध्ये सोबत होते, ते मोदी साहेबांच्या सोबत होते. आणि तसं बघायला गेलं तर आमचे विचार मिळते जुळते आहेत. त्यामुळे विरोधकांना चिंता करण्याचं कारण काय. त्यांनी काम करावं. घरी बसून निवडणुका जिंकता येत नाहीत. त्याला काम करावं लागतं, फील्डवर उतरून काम करावं लागतं, लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं, लोकांशी संवाद साधावा लागतो, लोकांच्या अडचणी सोडवाव्या लागतात. ते आम्ही करतो आहे. त्यामुळे आम्हाला काही चिंता निवडणुकांची नाही. काम करणाऱ्या माणसाला निवडणुकांची चिंता नसते. कधी निवडणुका लागल्या तरीसुद्धा आम्ही तयार आहोत. कुठली काही आठवण जुनी निवडणुकीची आज नव्हती. फक्त केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या आठवणी आणि शिवसेनेच्या आपल्या पक्षातल्या ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यावर गप्पा, दुसरं काही नहीं। आज आपकी राज ठाकरे साहब से मुलाकात हुई है, क्या कोई पॉलिटिकल बात भी हुई है सिर्फ? देखिए, मुझे राज ठाकरे जी ने स्नेह भोजन का निमंत्रण दिया था। 2-3 महीने से चल रहा था। मेरी भी सभाएं थी, सब जगह जाना आना था। और आज मैं यहाँ पर आ गया, स्नेह भोजन हुआ। ये सदिच्छा भेंट थी, ये कोई पॉलिटिकल मीटिंग नहीं थी। लेकिन इतना मैं कहूँगा कि आज काफ़ी चर्चा हुई, काफ़ी दिल खोल कर चर्चा हुई। जो उनके अनुभव, बाला साहब ठाकरे जी के साथ किए हुआ काम, मेरा अनुभव, हमने एक दूसरे को शेयर किया और काफ़ी गपशप हुई और काफ़ी दिल खोल कर चर्चा हुई। और बाला साहब ठाकरे जी के एक जो किस्से हैं, एक उनकी यादें हैं, वो वापस क्या कहते हैं उसको, यादें ताज़ा की। और इसमें काफ़ी आज मेरे लिए भी एक खुशी की बात है कि हम बाला साहब ठाकरे जी के उस वक्त, वो कैसा समय था, उनके साथ काम करना, उनके आदेश पे काम करना, ये बहुत ही एक अलग महसूस करने वाला समय था वो। और बाकी कोई भी राजकीय का चर्चा नहीं है, पॉलिटिकल कोई भी चर्चा नहीं, ये गपशप है।
गठबंधन की कुछ बातें हुई, गठबंधन के लिए कुछ बातें हुई। अरे भाई गठबंधन के बारे में अभी मराठी में भी आपने कहा है, अभी हिंदी में भी कहता हूँ, केवल आज की भेंट जो है क्या हम मिल नहीं सकते क्या बिना सिर्फ काम के लिए मिलना है क्या सिर्फ पॉलिटिकल बातें करने के लिए मिलना है? अरे भैया बाला साहब ठाकरे जी के ज़माने से हम साथ में काम करते थे। अभी बीच में कुछ कारणवश हम राज ठाकरे जी से मिलते नहीं थे, वो भी कारण आपको मालूम है। लेकिन अभी तो हम कभी भी मिल सकते हैं उनको, कभी भी बात कर सकते हैं। वो भी मेरे पास आते हैं, राज ठाकरे जी मुझे मिलते हैं, वो उनका कुछ विषय होता है, कुछ समस्या लोगों की होती है। आज भी मुझे कुछ उन्होंने काम बताया कि लोगों का, पब्लिक का। तो ये हर मुलाकात का पॉलिटिकल अर्थ निकालना उचित नहीं है। विपक्ष चिंता में विपक्ष को, क्योंकि वो काम नहीं करते हैं और सिर्फ कौन कहाँ मिलता है, किसका किससे बिगड़ता है, किसका किससे बनता है, इसकी ताक में रहते हैं। हम लोग वो देखते नहीं, हम काम करने वाले लोग हैं। चुनाव कभी भी आवे, हम चुनाव सामने रखकर काम नहीं करते। चुनाव हो या ना हो, हमारा काम शुरू रहता है। इसीलिए 24/7 काम करने वाले लोग हम हैं। इसलिए विधानसभा का चुनाव में लैंडस्लाइड मैंडेट महायुति को मिला है और महायुति हमारी मजबूती के साथ आगे आने वाले सब चुनाव जो है लड़ेगी और जीतेगी भी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।